एका वृद्धाश्रमात एक आई होती. कळून चुकलं तिला. आता फार काळ आपण जगत नाही. आपला अंतकाळ जवळ आलाय. त्या दिवशी तिने आपल्या मुलाला बोलावणं धाडलं. एकदा येऊन जा, तुला शेवटचं बघावंसं वाटतंय. आता जगेन असं वाटत नाही. मुलगा आईला भेटायला गेला. आईला विचारला, आई असं का बोलतेस? नाही रे बाळा, आता जायची वेळ झाली. मुलानं विचारलं, आई एखादी शेवटची इच्छा असेल तर सांग. वृद्धाश्रमात असणारी ती आई म्हणाली, बाळा शेवटची इच्छा एकच आहे. सांग ना आई. ह्या वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे. त्या मुलाला काय कळेल? अगं आई, अंतकाळाला म्हणते, जायची वेळाला म्हणते, आता सांगते खिडक्यांना जाळ्या लावू का? मच्छर खूप चावतात रे, रात्रभर झोप लागत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही म्हणून सांगितलं. अगं मग आधी नाही का सांगायचं? आता जायची वेळ आल्यावर सांगते जाळ्या लावून घे, आधी का नाही सांगितलं? आई म्हटली, बाळा माझ्यासाठी नाही रे सांगत, तुझा पोरगा ज्यावेळी तुला इथं पाठवेल त्यावेळी हे चावलेले मच्छर तुला सहन होणार नाहीत म्हणून म्हटलं जाळ्या लावून घे. आई स्वतःची काळजी करतच नाही, माझ्या पोराला त्रास होणार नाही याची काळजी तिच्या डोक्यात पहिल्यांदा असते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुलं पुस्तकाच्या पानावरनं कधीच शिकत नाहीत, मुलं आपल्या अनुकरणातनं शिकतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्या आईला कळालं, बाळा तू मला पाठवलंयस, 101% सांगते तुझा पोरगा तुला पाठवणारच.